साठी दाखल झाला आणि मागील मॅचचा हिरो अवधूत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सचिन. ही पेअर सचिन म्हणजे चिंचोली स्पोर्ट्स मांगरूळ टीमची पहिली ओपनिंग पेअर जबरदस्त पेअर मैदानामध्ये दाखल झाले आहे. आणि समोर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झालाय साईड टीम आपला 12वा खेळाडू जरूर पाठवा. शेवटचा कॉल पहिला चेंडू हलक्या पॉइंट मध्ये अगदी आपण पाहिलं तर संधी होती इकडे. एक सिंगल धाव चोरली आहे ही चिकी धाव. प्रिन्स यांचा आवाज तुम्ही ऐकलात, यानंतरही ऐकणार आहात. आणि खऱ्या अर्थानं आमचे संपूर्ण समालोचक मित्र परिवार निलेशजी मर्डेकर सर आज उपस्थित राहिलेत. प्रवीणजी वंडुस्कर सर आहेत, त्यांचा अगदी शेवटच्या लगातार मॅचेस मध्ये तुम्ही आवाज ऐकू शकता. समालोचक मित्र परिवार आज संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून भेटला गेला आणि एक मजेशीर वातावरण तयार होतं. ओहो, लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला, अगदी एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये येते. म्हणजे असा मित्रपरिवार जर असेल तर अगदी 4 बाजू सगळे आम्ही एकत्र थांबू, समालोचन करू, असा मित्रपरिवार हवा. ओमचा MTCचाही मी मनापासून आभार व्यक्त करेल. खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून क्रिस्टल ट्रॉफी यंदाची चर्चेत राहिले या स्पर्धेची. 3 कॅमेरा अँगल सध्या मात्र अगदी सेट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मेन ग्राउंड तुम्ही पाहता. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी साईड अँगल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी स्ट्रायकिंग एंड, म्हणजे 3 कॅमेरा अँगल सध्या मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय या स्पर्धेला. अगदी मेन कॅमेरा, स्टेज कॅमेरा आणि साईड कॅमेरा असे 3 कॅमेरानं या स्पर्धेला आपण पाहिलं तर कव्हर करण्याचा प्रयत्न. आणि सध्या तुम्ही पाहताय 2 कॅमेरे फ्रंट आणि स्टेज आणि साईड कॅमेरा हा अगदी फलंदाजाला फोकस करतोय आणि मेन कॅमेऱ्याच्या माध्यमातून गोलंदाज, हे 3 अँगल सध्या पाहताय. ओहो हो, लॉफ केला लंकॉनच्या डोक्यावरून. अगदी आपण पाहिलं तर 1 सेकंड बाउन्सला चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला. तिकडे आपण पाहिलं तर सुहासचा, कारण की थोड्या वेळासाठी आता असं वाटलं की सुहास वेगानं जातोय, डाईव्ह लगावतोय की काय, मात्र या सुहासला अगदी चपळ पाहिलं, चालाक पाहिलंय. चित्यासारखा धावणारा हा सुहास अगदी चेंडूच्या मागावरती धावत होता, मात्र अखेरीस चेंडूनं गाठली सीमारेषा. धावा भेटले 4. 3 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती सध्या तुम्ही पाहताय. 6 ऑन अ स्कोर कार्ड. मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा. हाई लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू आता वेगानं जातो, गॅदर केला, फेकी चांगली आहे, मात्र बॅकअप आहे यावेळी. एकच सिंगल धाव भेटेल. अवधूत आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मागील मॅच मध्ये त्यानं खेळी केली आहे, कमी चेंडूमध्ये मोठी खेळी करणारा अवधूत हा नेहमी चर्चेत राहिला एव्हरी सीझनला. मात्र सचिन माने या ना माने, सचिन जरूर खेळताय. सचिन या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप उभी करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण रबाडा हुशार गोलंदाज आहे, यंग टॅलेंट आहे. खूप कमी काळामध्ये त्यानं स्वतःचं नावही बनवलंय. आता चेंडू त्याचे 2 बाकी आहेत. 2 टू गो. ओहो हो, थोडासा बाहेर ठेवला, पकड करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर नो मॅन्स लँड मधून चेंडू बॅकवर्ड पॉइंटला निघून जातोय 4 धावेसाठी. भरपूर वेळ भेटला आणि रूम दिला तिकडे, जास्त रूम दिला तर बंगला बांधला जातोच, आणि यावेळी देखील तोच प्रयत्न झालाय. पहा, भरपूर रूम भेटला, हा पहा रूम, कारण की अवे फ्रॉम दी बॉडी भरपूर वेळ भेटला. बॅकफुटला जाऊन सहज हा चेंडू खेळला आणि या चौकारानं टीमच्या धावसंख्येला थोडीशी उजाळी भेटली. 11 धावा. सुनील दादाचं कौतुक करेल ॲज अ स्कोरर. कमी तिथे आम्ही, आणि पहिल्या मॅच पासून ते जोडले गेलेत, कोणतीही कमी भासून दिली नाहीये. चांगली स्कोरिंग तंतोतत्तानी बऱ्याच 12व्या खेळाडूंचं काम त्यांनी पूर्ण केले की सगळी नावं त्यांना माहिती आहेत, यासाठी बराच उपयोग झालाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न भन्नाट वेगानं हाताळला. डॉट बॉल साठी निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 1 ची सांगता झाली आहे. पहिल्या ओव्हरचा ड्रामा थोडासा थांबला. पहिल्या ओव्हरची तुतू मेमे इथेच थांबली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या सांगतेनंतर बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय श्री चिंचोली स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. लॉस ऑफ दी 0 विकेट आफ्टर 1 ओव्हर. पहिल्या ओव्हरच्या अखेरीची धावसंख्या
11 वाजून बरोबर 57 मिनिटं झालेत, म्हणजे उगे 12 वाजत आलेत. आज काही 3 वाजेपर्यंत जायचं नाही, हलायचं नाही, घरचं नाव काढायचं नाही. स्पर्धा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून काही माघारी फिरायचं नाही. बऱ्याच अडचणी आल्या. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर टोटल रन्स या स्पर्धेमध्ये 413 धावा आत्तापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आलेत, जिथे आपण पाहिलं तर 23 विकेट्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आले. चौकाराचा जो विषय काढला असता 33 चौकार आणि 21 षटकार आलेत, म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं तर षटकार चौकारे येत आहेत. आणि संपूर्ण ही माहिती ओमसा MTCनं दिली आपल्यापर्यंत. पहा, ओमसा MTC एक काळ होता, ओमसा MTC हळूहळू पुढे आली, तदनंतर एक काळ आला, ते अपडेट झाले. काळ असा आला की प्रत्येक गोष्ट ओमसा MTC आपल्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ग्राफिक डिझायनिंग संपूर्ण त्यांची स्ट्रॉंग राहते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अविनाश दाखल होत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आलेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अवधूत आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडला, दुसऱ्या बाजूला सचिन माने स्ट्रायकिंग वरती. भरपूर अनुभव या सचिन मानेकडे असं म्हटलं जातं. ओल ऑफ केलाय, पहिला चेंडूला शॉट पूल करून फेकून दिला सीमा पार. अफलातून बॅटिंग सध्या सचिन मानेची चालू आहे. पहिला चेंडूला पलटवार केलाय. हा वार नव्हता, पलटवार होता. पहिला चेंडू सीमा पार होता. अप्रतिम. स्वैग से करेंगे आपका स्वागत. आहा, मी म्हणेल 6 से करेंगे आपका स्वागत. पहिला चेंडू, ताकद होती या फटक्यामध्ये, नजाकत होती एक चांगली या फटक्यामध्ये. रिप्ले टेलिकास्ट पहा, बरोबर नजर होती चेंडूवरती. सचिन माने हा याच धाकटीचा खेळाडू आहे, हाही त्याच रिझन मध्ये. मात्र यावेळी खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, अगदी चेंडूच्या खाली विकेटचं पतन. एक तेरी एक मेरी. नेताजी ने अप्रतिम कैच पकड़ लिया. ईट का जवाब पत्थर से देंगे, 6 का जवाब विकेट से देंगे जरूर. आणि हाच प्रयत्न राहिला एक बॅटिंग का. गोलंदाजी करणाऱ्या साई दत्त वॉरियर्स टीमचा. साई दत्त वॉरियर्स टीम एका बाजूला विकेट मिळवले, या टीमनं चांगला कमबॅक झालाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना सचिन मानेला माघारी पाठवलंय. याच सचिन मानेनं या आधीच्या चेंडूवरती षटकार लगावला होता आणि आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत अभि. सचिन माने, काय दांडगा अनुभव आहे सचिन मानेकडे. अनुभवी खेळाडू सचिन मानेला ओळख आहे. स्क्रीनमध्ये सचिन मानेला तुम्ही पाहताय. चांगली सुरुवात करून दिली मी म्हणेल सचिन मानेला. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आले. सिंगल डबल्स ही आल्या. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर अविनाशचा एक चांगला कमबॅक झाला. पहिल्या चेंडूवरती जसा षटकार आला त्यानंतर जो केला तो कमबॅक होता. पहिल्या टप्प्यावरती त्यानं बरंच काही शिकलं. त्यानंतर टप्पा थोडासा पुढे ठेवला. असं वाटलं सचिन माने हाही चेंडू षटकार लगावतोय की नाही, मात्र एलिव्हेशन जास्त भेटलं. चेंडू जास्त हवेमध्ये घेतला आणि जेवढा चेंडू जास्त हवेमध्ये असतो तेवढं अंतर कमी भेटतं आणि तेच झालं. यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न आहे खेळाडू. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला आपण पाहिलं तर चेंडू जमिनीवरती आदळतोय. थोडासा आपण पाहिलं तर अगदी बुंदा चेंडू होता, खोदून काढला होता. एक ड्राईव्ह, एक धाव इथे कंप्लीट केली जाते. मैदानामध्ये अभि दाखल झाला. अठरा धावसंख्या स्कोर कार्डवरती सध्या तुम्ही पाहताय. अवधूत सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. अवधूतला मागील मॅचचा हिरो तो राहिला. मात्र ही मॅच दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाची ही मानली जाते. हाफ ट्रॅकर, विकेट कीपर थोडा फसला, भरपूर आतमध्ये आला. त्याला वाटलं की बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करेल, मात्र चेंडू आपण पाहिलं तर बॅटच्या एजला लागून विकेट कीपरच्या अगदी बाजूने गेला. धोका भेटलाय, कुल्ली गत बोलू शकता. डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावरती. धावा आल्या नाहीयेत, धावा थांबल्यात, ब्रेक लावलाय, आखडून ठेवलंय, थोडंसं जखडून ठेवलंय. 19 धावा स्कोर कार्ड वरती, 19 ऑन स्कोर कार्ड. स्क्वेअर कॅट पुन्हा एकदा बॅटच्या टॉप एजला. कदाचित चेंडू पडल्यानंतर जागा बदलेल आणि होय बदलली. डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव येते. आता पहिल्या ओव्हरमध्ये धावाही आलेत, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट आल्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल धावा यायला सुरुवात झाली आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावा आतापर्यंत सजल्या गेल्यात 20. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. नेताजीनं चांगली कॅच पकडली. भरपूर गोष्टी सध्या तुम्हाला फेस करायचेला. लाईट डे नाईट मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टींचा अंदाज घेऊन खेळायचा आहे.
पुन्हा पकड, पुन्हा बॅटच्या टॉप एजला, पुन्हा तेच घडलं जे मागील चेंडूवरती डिक्लेअर आली आणि ओव्हर क्रमांक 2चा खेळ आता संपला जातोय. 2 षटकांची अगदी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एका बाजूला आपण पाहिलं तर अवधूतची बॅटिंग. अवधूत या पहिल्या 2 ओव्हरमध्ये शांत दिसून आला, कारण की नेताजीनं सचिननं सुरुवातीला आपण पाहिलं तर चांगली सुरुवात केली. 6 चेंडूमध्ये 12 धावा. वेलकम मनोज दादा चव्हाण. अर्थातच या घनसोली नगरीतल्या आपण पाहिलं तर आमचे समाजसेवक, नगरसेवक, आदरणीय सन्माननीय सुनील दादा मस्कर साहेब यांचे अगदी जवळचे कट्टर कार्यकर्ते आहे आणि त्यांच्या अगदी लेफ्ट हँडवरती तुम्ही पाहिलं तर आदरणीय सुनील दादा मस्कर साहेब यांच्या नावाचा टॅटू देखील आहे. एवढं आपण पाहिलं तर हे सुपरिचित व्यक्तिमत्व. एखाद्या मित्राला शब्द दिला की शब्द दिला, मैत्री जपणारा मनोज चव्हाणला ओळखलं जातं. असा मित्रपरिवार नेहमी आयुष्यात सोबत असावा, ज्याला रात्री 12 नंतर कधी फोन करावा आणि तो बोलावा आलोच. 21 धावा स्कोर कार्डवरती 21. कारण की सकाळचा मनोजला तू फोन करू शकत नाही. हे सगळे रात के बादशाह आहेत, रातों के किंग आहेत. अडी अडचणीला उभा राहणारा मित्रपरिवार. वेलकम दादा, आपलं मनापासून अधिक स्वागत. 21 धावसंख्या. सुहास आपण पाहिलं तर मैदानामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाला. आज प्रिन्सही कौतुक करेल, तोही शेवटच्या मॅचपर्यंत थांबला, त्याचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करेल. अप्रतिम चेंडू. ही जी गोलंदाजी ती साई कृपा वॉरियर्स टीमला हवी आहे, साई दत्त वॉरियर्स टीमला हवी आहे. कारण की ही गोलंदाजी सुहासची ज्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळला अवे फ्रॉम दी बॉडी आणि त्यानंतर धावा थांबल्यात. ओहो, पुन्हा तेच घडलंय, पुन्हा तेच घडलंय. सुहास हुशार आहे, सुहास हुशार आहे, चालाक आहे बंदा. कारण की ज्या पद्धतीने सुहासनं पहिले 2 चेंडू काढलेत, टाकलेत नाही बोलणार मी, काढलेत. चांगले चेंडू काढलेत, पहिले दोन्ही बाहेर पडल्यानंतर थोडासा आतमध्ये, दुसरा स्लोअर वन टाकला. वैविध्यमान सध्या मात्र गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 3. यू आर व्हेरी चालाक ब्रो. सगळे हुशार झाले हल्ली. मंकीड विकेट घेण्याचा प्रयत्न. अश्विन बनना चाहते थे, फंस गए. मोहे मोहे थोडंसं. 21 धावा. बॅकफुटवरती अगदी आपण पाहिलं तर चेंडू अगदी हातामध्ये होता, जगे पे खडे रहते तो फ्री होम डिलिव्हरी मिळती ती. तिथून हलण्याचा प्रयत्न, तिथून थोडंसं आपण पाहिलं तर मुवमेंट चेंज झाली, चेंडूनं जागा बदलली. त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव कलेक्ट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते 22 धावा. धावा आल्या नाही आहेत. मी म्हणेल की षटकार एक आलाय, 2 चौकार आले, त्यानंतर सिंगल डबल. धावा येत नाही. थोडासा दुष्काळ जो आहे ना तो पडलाय धावसंख्येचा. बॅटिंग करण्यात टीम आपण पाहिले तर श्री चिंचवड स्पोर्ट्स आणि माना की टॉस जिंके पहिले बॅटिंग ली आहे बे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग घेतल्यानंतर जो धावांचा आपण पाहिलं तर दुष्काळ आहे तो थोडासा कमी पडला. साई दत्त वॉरियर्स टीमने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रण केलंय या समोर श्री चिंचवड स्पोर्ट्स या टीमला, पण गोलंदाजी सुहासची तू पाहतोय. पहिले 2 डॉट आले, त्यानंतर एक सिंगल आला, पुन्हा डॉट आला. 4 चेंडू मध्ये काही भेटलं नाहीये, फक्त एकच धाव भेटली आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेटला डीप मध्ये. खेळाडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला वेगानं धावतोय. 1 सेकंड बाउन्सला चेंडू मात्र निघून गेला. धन धन करत 32व्या प्रीमियर लीगचा आणखीन एक चौकार येतोय. या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी थोडीशी आकार घेते. टीमची टोटल आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती, 26 या धावसंख्येवरती 26. सव्वीस धावा स्कोर कार्डवरती 26. यावेळी देखील आपण पाहिलं तर मिड विकेट मध्ये अगदी बॅकवर्ड स्क्वेअर मधून पुन्हा एकदा खेळाडू येतो. एक सिंगल धाव, चांगली फेकी, चांगला थ्रो. टीमची टोटल आपण पाहिली 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरची सांगता झाली, 3 ओव्हरची हमरी तुमरी संपले. 3 ओव्हरचा जो ड्रामा होता तो आहे, पण हा ड्रामा गोलंदाजी टीमनं केला. ड्रामा म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं धावसंख्या थोडी थांबवली. चांगली गोलंदाजी. साई दत्त वॉरियर्स टीमची गोलंदाजी भन्नाट राहिले, चांगली राहिली, इकॉनॉमिकल राहिले, कारण की पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा दिलेत 27. हा ग्राफ दाखवला जातोय. प्रवीणजी वंडेस्कर महाराज, आपण काही सन्मान घेऊयात. प्रिन्स आपण पाहिलं तर थोडासा थांबेल आणि
पुढील प्रवासासाठी खऱ्या अर्थानं आपण स्पर्धेसाठी त्याला जायचं आहे. सो प्रिन्स आपण सन्मान घेऊयात. मी विनंती करेल विजेदादा अतिथी आपण प्रिन्स यांचा सन्मान घेणार आहोत, ज्यांचा आवाज आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला भेटला. वेलकम प्रिन्स. आणि खूप छान वाटलं प्रिन्स तुम्हाला भेटून. मित्र परिवारात संपूर्ण प्रिन्सचा सन्मान आपण घेतोय. विनंती करेल आपण या. थँक्यू सो मच प्रिन्स. हा सन्मान तुझ्या कार्याचा, सन्मान तुझ्या आवाजाचा, सन्मान तुझ्या सेवेचा, सन्मान ज्या पद्धतीने 32व्या प्रीमियर लीगमध्ये तुम्ही उपस्थित राहिला, समालोचन केलं, प्रेक्षकांना आपण पाहिलं तर अगदी प्रेमामध्ये पाडलं आणि हा सन्मान तुमच्या कलेचा. थँक्यू सो मच. 32व्या प्रीमियर लीगच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतो. तुमचं प्रेम आणि तुमचा आवाज आणि तुमचं कौशल्य हे असंच सातत्याने राहो हीच आम्ही प्रार्थना करत पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या संपूर्ण लीगच्या वतीनं SPLच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ओ हो लॉफ केला. गेंद चली गई तारामंडल में. वॉट अ स्ट्रोक. धगाट लाइटिंग लावली थोडा वेळ आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषेपार. अप्रतिम बॅटिंग, धमाका होता. चेंडू सीमा पार होता. काय फटका खेळला या बेमात्र अवधूतनं. धुरंधर फटका. टीमची टोटल 35. अवधूत रुकेगा तो अवधूत जरूर ठुकेगा, कारण की अवधूत या मॅच मध्ये नाही तर मागील मॅचचा हिरो राहिला, या मॅच मध्ये भी हिरो बन सकता. टीमची टोटल आपण पाहिली तर 35 या धावसंख्येवरती 35. हलक्यातनं अगदी दिशा दिली. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न अंपायर करवतील. 22च्या स्वरूपामध्ये बॅट इन्व्हॉल्व नाहीये. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4 मध्ये आहोत. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तुला या सकाळच्या सत्राला अशाच लो स्कोरिंग मॅच बघायला भेटतील. कारण की शेवटच्या 12 वाजल्यानंतर तुला धावसंख्या कमी दिसतील दादा. तू 40 धावसंख्या देखील एक लो स्कोरिंग नाही तर हाय स्कोरिंग मॅच बोलू शकतो आणि सध्या तसंच होतंय. ओहो हो सोडून दिलाय. फसलाय का. अंपायर कळवतील. अगदी वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. थोडासा शफल झाला. द्विधा मनस्थिती दिसून आली फलंदाजाची. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अभि होता, आधी शफल झाला तदनंतर मागे गेला. फुल टॉस लॉफ केलाय. फटका चांगला खेळून काढलाय. अगदी निघून जातोय. बिग 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 हिट. व्हॉट अ स्ट्रोक. फुल टॉस होता. मेजवानी होती. उचलून फेकून दिला जातोय अगदी या मैदानाच्या ग्राउंडच्या बाहेर. इट्स कॉल आउट ऑफ दी पार्क. आउट ऑफ दी पार्क. या मैदानाच्या बाहेर ठोकलाय चेंडू. संघाची धावसंख्या आणखीन आकार घेते. 43 धावा. 43 ऑन अ स्कोर कार्ड. हो दांडी 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 गुल. एक षटकार, एक विकेट, एक तेरी, एक मेहरी, एक आपके, एक हमारी. वार नव्हता हा, पलटवार होता. सीधे स्टंप पे सीधा जवाब था ये. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला विकेटनं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 43 धावा. 4 ओव्हरचा खेळ नुकताच झाला. टॉस साठी कॅप्टन या MV टायगर्स आणि त्रिशा 11 दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. यानंतर मॅच आहे MV टायगर्स आणि त्रिशा 11. त्यानंतर मॅच आहे श्री सिंचवेश्वर स्पोर्ट्स आणि ND लायन्स. त्यानंतर मॅच त्रिशा 11 साई दत्त वॉरियर्स आणि त्यानंतर मॅच नाही आहे. ओव्हर क्रमांक 5. ही जी शेवटची ओव्हर आहे ती खूप रिस्की ओव्हर असते. बोलतात ना शेवटची ओव्हर हानामारीची ओव्हर, स्लॉग ओव्हर मध्ये रिस्क घेतली जाते आणि ती रिस्क घेतली जाईल कारण की अवधूत या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक वरती थांबण्याचा प्रयत्न करेल आणि हा बॅट्स पॅव्हलियन मधून आलाय. मार अवधूत मार, ठोक अवधूत ठोक. त्याला माहिती आहे शेवटची ओव्हर आहे. 6 चेंडू बाकी आहेत. पहिला स्क्वेअर कट फटका चांगला पॉइंटला. अगदी आपण पाहिलं तर खेळाडू नाही येता येईना. चेंडू दन 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 करत निघून जातोय. इट्स कॉल अ 4. पहिला चेंडू चौकार आला. हीच तर चर्चा आपण केली की शेवटची ओव्हर आहे. अवधूत कदाचित हात खोलण्याचे प्रयत्न करेल कारण की याच अवधूतला शेवटच्या ओव्हरमध्ये रिस्क घेताना पाहिलंय. अवधूत स्ट्रायकिंगला, राहुल नायकवडे नॉन स्ट्रायकिंग एंडला.
ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 5. हा बघा आवाज, हा आवाज नव्हता, दम दिला त्याला मैदानाच्या बाहेरून. 47. 47 धाबा स्कोर कार्डवरती सजला गेलेत. गणेशच्या समोर एक मोठं आव्हान आहे. हल्ली आव्हानं भरपूर आहेत. जितना धुरंधर इम्पॉर्टंट आहे तेवढा सिलेंडर ही इम्पॉर्टंट आहे हल्ली, आणि तो एक मोठं आव्हान आहे आज सगळ्यांसमोर. हल्ली आव्हानं सगळ्यांच्या समोर उभी आहेत आणि गणेशच्या समोर अवधूत उभा आहे. 5 चेंडू कसे असतील, गणेश या सगळ्या 5 चेंडू मधून थोडासा वाचेल का, वाचण्याचा प्रयत्न करेल का? 5 चेंडू बाकी आहेत अजूनही. महत्वाची ओव्हर 47 झालेत. 50-60च्या पुढे गेली तर एक चांगली स्कोर श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमला 60 चांगला स्कोर तू बोलू शकतो. साईदत्त वॉरियर्स टीमला 60च्या 8 मध्ये थांबवणं गरजेचं आहे. ओहो हो, लॉफ केलाय. कॅच होणं गरजेचं आहे. चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली खेळाडू आहे, चेंडू पकडले, कॅच. विकेटचं पतन गणेशच्या खात्यामध्ये जाते. अगदी महत्वाची विकेट, अप्रतिम विकेट. काय विकेट पकडली आहे. व्हॉट अ कॅच. मी कौतुक करेल त्या खेळाडूचं ज्याने कॅच पकडले. चेंडू बराच वेळ आकाशामध्ये होता. थोडासा वेळ असतो जो तुला चेंडू दिसत नाही, पूर्ण ब्लॅकआउट होतो, आणि चेंडू जसा उजेडामध्ये येतो तुला डोळे मोठे करावे लागतात. ओंजळ केली, कॅच पकडली आहे. अप्रतिम कॅच. अवधूतला जावं लागतंय. पोपट पालेकर मैदानामध्ये दाखल होत आहेत, नवीन बॅटर. अवधूत मी म्हणेल की शेवटच्या मुवमेंटला बाहेर आलाय, जिथे टीमला धावा करायच्या होत्या. एक चौकार लगावला, तो माघारी आला. साई दत्त वॉरियर्स टीम या गोष्टीचा खऱ्या अर्थात मी म्हणेल की फायदा उचलेल, की दोन्ही फ्रेश बॅट्समन आहे याचा फायदा उचलणं. ओ माय गॉड, इस व्हाईट बॉल भरपूर बाहेर होता, भरपूर वाईड होता. चेंडू आपण पाहिलं तर अजून 2 झाले, 4 बाकी आहेत. ओ हो हो हो, अप्रतिम चेंडू. आणि हीच तर चर्चा केली सुनील भाऊ, की अवधूत आउट झालाय, फ्रेश बॅट्समन मैदानामध्ये आलेत. साई दत्त वॉरियर्स याच गोष्टीचा फायदा घेतील. सामने वाली की कमजोरी अपनी ताकद बन जाती है जेव्हा वेळ वाईट असते तेव्हा. बॅटिंग करणाऱ्या टीमचे विकेट गेले, त्यांची वेळ वाईट आहे, याची ताकद उचलली आहे साई दत्त वॉरियर्स टीमनं. ओहो, चांगला चेंडू, गरकन फिरलाय जागेवरती. चेंडू अगदी जोरात आदळलाय शरीरावरती. अंपायर सेड इट्स अ लाईक बाईस. 50 धावा स्कोर कार्डवरती सजला जातात. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. महाराज यानंतर घेऊया टॉस. एमव्ही टायगर्स विपक्ष 311 अशी मॅच असेल. ओ हो हो हो, वड बॉल, वड बॉल. अप्रतिम चेंडू हाताला जातोय. महत्वाच्या विकेट्स भेटल्यात. गणेशनं या मॅचला तडका दिलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. तो जो तडका आहे तो शेवटच्या ओव्हरमध्ये भेटला मॅचला, कारण की मॅच शांततेमध्ये चालू होती. तो ट्रिपल राईसचा तडका असतो तो दिलाय. अप्रतिम गोलंदाजी, काय गोलंदाजी राहिले, भन्नाट. अप्रतिम स्पेल. आणि एव्हरी बॉल आपण पाहिलं तर तो टप्प्यावरती राहिला. एव्हरी ती जी मोठी विकेट होती ती अवधूतची, तिथून आपण पाहिलं तर मॅच थोडीशी थांबली, ब्रेक लावला. म्हणजे तू पूर्णपणे हायवेनं आला, टर्न मारला, ट्रॅफिक मध्ये अडकला. ती गाडी अडकली ट्रॅफिक मध्ये पूर्णपणे. हा डिमार्टचाही तू बोलू शकतो ट्रॅफिक. 6 धावा दिले, 2 विकेट. बेस्ट ओव्हर राहिले या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण इनिंग मध्ये. ओ हो हो, सर बॅटनं खेळून काढला. अगदी लॉंगॉनचा खेळाडू वेगाने जातो, चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग राहिले तोपर्यंत आपण पाहिले 2 खेळाडू. इथे आपण पाहिलं तर अजय होता. अजयचा थ्रो म्हणजे बंदुकीतली गोळी, बच नाही सकते. स्ट्रायकिंगला फेकला. इतनी एवढ्या जोरात फेकण्याची गरज होती, कारण की हा चेंडू जेवढ्या जोरात फेकलाय तो 2 धावेसाठी गेलाय त्यांनी. त्यानंतर घेतली ती तिसरी धाव. 3 धावा इथे कंप्लीट केल्या. टीमची टोटल आपण पाहिली तर 50 पार जाते. 52 आणि 53 धावेचं आव्हान. जाऊया टॉस साठी, जिथे प्रवीणजी पंडुस्कर महाराज जोडलेत आपल्यासोबत. 53 धावेंचं आव्हान.
53. हॅलो. चला, टॉस केलं जाईल त्रिशा 11 आणि टीम एम व्ही टायगर. मनोजदादा चव्हाण त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी मित्र. आमच्या संपूर्ण संदीप VIP मान्यवरांना विनंती करेल महाराज, आपण सर्वांनी या. आपण संपूर्ण VIP मान्यवर. येस दादा या प्लीज. संदीप दादा आपण सर्वांनी या. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल टॉस. मनोजदादा चव्हाण त्याचबरोबर संदीपदादा मोरे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. त्रिशे 11चा कॉल आहे. टॉस केला जातो आदरणीय संदीपदादा मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. छापा हे कॉल आणि काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय टीम एम व्ही टायगर या टीमनं. टॉस जिंकलाय. प्रथमचा निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय. आतापर्यंत किती सामने झालेत, किती सामन्यामध्ये विजय झालात आणि किती सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलाय? 2 मॅचेस झाले, 2 मॅचेस मध्ये विन झालं. पण 2 मॅच मध्ये विनिंग झाला. तर या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना समोरच्या टीमला किती धावांचं टार्गेट तुम्ही द्याल? 50 to 60. नाईट मॅच खेळताय 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये. यावर्षी दुसरं पर्व तसं म्हणायला गेलं तर डे नाईट मध्ये तुम्ही खेळताय. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये नाईट मॅच खेळत असताना? चांगली अपॉर्च्युनिटी नाही खेळण्यासाठी डे नाईट स्पर्धा. त्रिशे 11 कडे जाऊयात. जिथे आता तुम्ही टॉस गमावलाय. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच घेतली असती, कारण दोन्ही मॅचेसमध्ये सेकंड इनिंगला बॅटिंग जरा स्ट्रगल केली, त्यामुळे आता फर्स्ट बॅटिंग घेणार होतो. आता ठीक आहे. खेळाडू आता जेवण करून आलेले नाहीत ना. आता मॅच झाली तर त्यांना प्रथम जेवण द्या. त्यानंतर त्यांचा आवाज येईल. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. आता सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करणं कुठेतरी कठीण जाते आणि तुम्हाला आता धावा वाचवायच्या आहेत. किती धावांच्या पर्यंत प्रतिस्पर्धी टीमला तुम्ही थांबवाल? 40 ते 45 धावात थांबवण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत किती सामने झालेत आणि जय पराजय? सामने झाले, दोन्ही पण लॉस गेले. म्हणजे या मॅच मध्ये आता तुम्हाला जिंकायचंच आहे. ड्यू ऑर डाय अशी मॅच असेल तुमच्यासाठी, कारण की या स्पर्धेतील आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना मात्र त्रिशे 11 साठी खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि या मॅच नंतर लगेचच आपला सामना आहे याची नोंद घ्या. ॲक्च्युली कॅप्टनचा आवाज आला नाही, म्हणजे कॅप्टन आय नो नर्वस होता. कॅप्टन मी ऐकत होतो कान देऊन मात्र. एनिवे कॅप्टन आपण पाहिलं तर अगदी थोडेसे शांत राहताना दिसले. जिथे आपण पाहिलं तर पण मजा येते कॅप्टनशी बोलायला. पहिला चेंडू अगदी बसून झोपून पडून खेळलाय टॉप एजला. अगदी एक सिंगल धाव येते. नवीन चेंडू मैदानामध्ये. येस, नवीन चेंडू पोचवा. देतो देतो देतो. हर्षल बॉल मागितलं का अंगावर धावून आला काय माहिती. आपला आवाज, आपली ट्युनिंगच ती असते. समोरच्या भांडतो का? अरे आम्ही तसंच बोलतो दादा. ओव्हर क्रमांक 1. पहिला चेंडू अगदी मॅचच्या टॉप एजला हर्षल दादा आमच्यासोबत जोडला. हिरो नाहीये, विलन आहे तो. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल धाव. इज लुकिंग लाईक अ विलन. टार्गेट आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आहे 53. 53 धावा या मॅच मध्ये करायचे. ओ हो हो हो, वॉट बॉल वॉट बॉल वॉट बॉल. अगदी चेंडू टपली मारून बेसला निघालाय. ओ माय गॉड, पहिली विकेट, पहिला मासा, पहिला फलंदाज, पहिला हिरा, पहिला एन्काउंटर, पहिली विकेट. स्वाहा. पहिला फलंदाज माघारी जातोय. मोठी विकेट आहे ही, मोठी विकेट आहे. पॅव्हलियन शांत झालाय. संपूर्ण पॅव्हलियन सुखसुकाट झालाय, कारण की ही विकेट सुहासी होती.
काय चेंडू हाताळला विजयनं भन्नाट वेगानं. अप्रतिम गोलंदाजी. जणू असं वाटलं की नवी मुंबईमध्ये ती कोंडाईवाडी एक्सप्रेस आली की काय. अप्रतिम कोंडाईवाडी एक्सप्रेस. काय गोलंदाजी राहिली या विजयची. अप्रतिम मॅच. अजय रबाडा दाखल झाला. पहिला चेंडू अगदी पडून खेळला असं वाटलं की लय मे गुरु, पण नाही, नजर होती दुर्घटना घटी. चेंडू ऍक्च्युली बेल्सला टपली मारून फरार झाला. ओहो, आई चेंडू थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी. अप्रतिम. मैत्री कशी असावी जेव्हा विशाल भावना तुम्ही बघता शंकर दादांची आठवण येते. म्हणजे ही मैत्री असावी. तुम्हाला बघितलं दुसऱ्या तो कुठे, त्याला बघितलं त्या विजयात हा कुठे, म्हणजे ही मैत्री. मी नेहमी या गोष्टीला A1 जोडी आपण बोलतो. A1 जोडी प्रत्येक तालुक्याला A1 जोडी आहे. 32 A1 जोडी. विशाल दादा नाईकवडे आणि शंकर दादा मोहिते ऑलवेज आपण पाहिलं तर लकी राहिले. ही चपण्या हातानं पकडला, आपल्या भाषेत चपण्या हातानंच फेकला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा. आपली भाषा तेवढी छान आहे, चपना हात. आणि हा भरपूर जुना शब्द आहे, वावरामध्ये खेळणारा हा शब्द आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 2. 4 चेंडूचा खेळ झाला. आणि हे जे क्षेत्ररक्षण सजवलं जाते, क्षेत्ररक्षण नाही जाळं टाकलं जाते बिकॉज ऑफ स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिलं तर अर्थातच नेताजी आहे. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या दादा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉट बॉल. अप्रतिम चेंडू. गुडलाईन स्पॉट वरती पडल्यानंतर जो चेंडू राईज होतोय, जो उसळी घेतोय फलंदाजांच्या बॅट मधून आपण पाहिलं तर धावा कमी येत आहेत. माना की बॅटची चार्जिंग लो आहे. चार्ज करना पडेगा गुरु, ये ना चल बे. कारण की चेंडूचा खेळ 5 झाला, धावा नाहीये. धावा कुठे आहेत? 2च आहेत. हाही चेंडू डॉट जातोय. पहिली ओव्हर अफलातून राहिली आहे. 2च धावा फक्त. विकेट एक आली आहे, त्यामध्ये बडी मछली जाल में फस गई. सुहासला माघारी पाठवलंय, नेताजीला शांत ठेवलंय या मॅट मध्ये, आणि अजयला आपण पाहिलं तर थोडंसं शांत ठेवलंय. ओव्हर क्रमांक 1, धावा फक्त 2 आलेत, विकेट आली 1. आणि पहा टीम मीटिंग. ही जी टीम मीटिंग आहे तो कॉन्फिडन्स हाय करण्यासाठी आहे. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये प्लॅन ए जेव्हा सक्सेस राहतो तेव्हा टीम मीटिंग नेहमी होत असते. ओव्हर क्रमांक 2, रोहन माने. आता गावावरून काही खेळाडू येतील आणि पुन्हा आपण काम व्यवसाय सोडून पुन्हा गावी जाऊ क्रिकेट खेळण्यासाठी. आपला जो प्रवास आहे कंटिन्यू आपण पाहिलं तर असाच राहायला. अजय माने खूप काळ गाजवला अजय दादा मानेना, आणि आजही काळ गाजवतात क्रिकेटचा. आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट 32 मध्ये एक सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहावं अजय माने, आणि त्यांचाच चिरंजीव त्याच तालमीमध्ये तयार झालेला. घरात धडे गिरवलेत या लोकांनी क्रिकेटचे. आणि सध्या गोलंदाजीसाठी अजय माने यांचा चिरंजीव अगदी रोहन माने. साई दत्त वॉरियर्सला असं मानावं लागेल की ही मॅच त्यांच्यासाठी एवढी नाही, करो या मरो भाई जीतो. ही मॅच त्यांच्यासाठी तशी, आणि रिक्वायर्ड रन रेट 12च्या पुढे गेला. ओहो हो हो, यावेळी देखील थोडासा आपण पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. काय भन्नाट वेग आहे. रिप्ले मध्ये बघ चेंडू काय भन्नाट वेगाने गेलाय, पण थोडासा बाहेर होता हा चेंडू. हा सर्वांचं खऱ्या अर्थानं हे यश सर्वांचं आहे. अगदी विशालदादा नाईकवडी प्रमुख असतील, अध्यक्ष संदीप पाटील असतील, उपाध्यक्ष सुनील पाटील किंवा प्रमुख सल्लागार सचिन चव्हाण असतील, सर्वांचं यश आहे हे डे नाईट स्पर्धा करणं. पंच केला फटका, खेळाडू आहे, चेंडू गॅदर केला, फेक डायरेक्ट हिट झाला नाहीये.
आणि तोपर्यंत एक सिंगल धाबी ते भेटते. कदाचित दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नकार दिला जातोय. ती जी रिक्स आहे ती घेतली जाणार नाहीये आता. ऑलरेडी एक फलंदाज गमावलाय, तो थोडासा शांत बसलाय पॅव्हेलियन मध्ये. इथून पुढे येणं गरजेचं आहे, कारण की ओव्हर क्रमांक 2 संपण्याआधी तुम्हाला डबल डिजिट मध्ये येणं गरजेचं. अगर सिंगल डिजिट में रह जाएगा तो मैच बहुत पीछे रह जाएगा. वॉट बॉल, अप्रतिम चेंडू, भन्नाट यॉर्कर, वॉट अ डिलिव्हरी. एखादा 1 रुपयाचा नाणं त्या खेळपट्टीच्या पायाजवळ फलंदाजाच्या ठेवावं, तिथे चेंडू टाकावा. येते बाई यॉर्कर. वॉट अ बॉल यार, वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू हाताला. रखरखत्या आगीचा निखारा याला बोलतात. दबाव आला बॅटिंग करण्या टीमला. 1-2 मोठे फटके हवेत आता बाहेर निघण्यासाठी. पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटवरती आला नाहीये. एक सिंगल धाव. अंपायर बोलतील डिक्लेअर मध्ये 1 धाव. पंचांचं कौतुक करेल भरपूर. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वर्कआउट त्यांचा. बाबा रामदेव झोपले असतील योगा करून. आमच्या अंपायर कंटिन्यू आपण पाहिलं तर अगदी योगा सातत्याने चालू आहे. खूप छान कौतुक करेल टीमची. टोटल आपण पाहिले तर 5 ऑन अ स्कोर कार्ड. बैती सरांचं मी कौतुक करेल. या एजमध्ये तरुणांना लाजवेल एवढी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अंपायरिंग कंटिन्यू त्यांची राहते. ओहो, लॉफ करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत, चेंडू गॅदर करतील. थोडीशी हुलकावणी दिली आहे. धावा येत नाहीयेत, धावा बनत नाहीयेत, साझीदारी बनत नाहीये. टीमची टोटल 5 ऑन अ स्कोर कार्ड. चेंडूचा खेळ थोडासा शांत झाला. बॅटिंग करणारी टीम थोडीशी आपण पाहिलं चेसिंगसाठी यावेळी अगदी थोडंसं आपण पाहिलं तर बॅटची एज, कॉट बिहाइंड दी विकेट. आणखीन एक फलंदाज. हा जो दबाव आहे तो कंटिन्यू राहिलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडे. आणि सध्या आपण पाहिलं तर नाराज आहे. नाही अजून एकच मॅच झाले, आता काहीच नाहीये, अजून झालंच नाही. 2-2 तरी व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल संपण्यासाठी दुसऱ्या ओव्हरचा खेळ फक्त 5 चेंडू झालेत. एक चेंडू अजूनही बाकी आहे, पण 5 धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. आणि अखेरीस टीमचा महत्वाचा गणेश जातोय. श्री गणेशा. जेव्हा संकट येतं तेव्हा संकट मोचक श्री गणेशाला बोलवतो आणि संघावरती संकट आलंय. श्री गणेशा पाठवलाय, गणेश पाठवलाय मैदानामध्ये. संकट मोचक ठरेल का, विघ्नहर्ता ठरेल का? कारण की संघाच्या वरती विघ्न भरपूर आलाय. संघाच्या वरती आशेचे नाही तर अगदी निराशाचे ढग आहेत, काळे आहेत ते. 1 to go. एक चेंडू बाकी आहे. वन टू गो. एक चेंडू आता बाकी आहे. तोही थांबलाय, तोही डेड. पुन्हा मागे यावं लागेल. आणि जी शांत झालेली मॅच आहे तिला थोडीशी मी म्हणेल की तापवावी लागेल. कारण की रबाडा अजय कडून भरपूर विश्वास आहे सध्या की ये हे मैदान में. लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळून काढलाय. खेळाडू आहे मिड विकेट मधून, डीप मधून वेगानं येतोय. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. होय, 2 धावा इथे वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी ओव्हर क्रमांक 2चाही खेळ संपलाय. 9 धावसंख्या सध्या मात्र 7 धावसंख्या सध्या मात्र आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती सजले. 7 ऑन अ स्कोर कार्ड. 2 ओव्हरच्या अखेरीस 7 धावा म्हणजे धावा त्या आल्या नाहीयेत. या मॅच मध्ये अजय रबाडाला कमबॅक करावा लागेल. मागील मॅच मध्ये तो शांत होता, रात गई बात गई, पण ही मॅच महत्वाची आहे. या मॅचमध्ये त्याला स्वतःला थोडंसं प्रूफ आणि सिद्ध करावं लागेल. जिंदगी हर किसी को एक मौका देते. आणि याच्या उलट पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा श्री चिंचवेश्वर स्पोर्ट्स बॅटिंग करत होते 2 ओव्हरमध्ये 21 होत्या. 2 ओव्हरमध्ये 21 होत्या चिंचवेश्वर स्पोर्ट्सच्या पहिल्या इनिंग मध्ये. सेकंड इनिंग मध्ये साई दत्त वॉरियर्स चेसिंग करत असताना 2 ओव्हरमध्ये 7 आहेत आणि 2 विकेट आहेत. हा जो फरक आहे, डिफरन्स आहे, तो खोदून काढावा. आणि तुझं ग्राफ बघितलं ना, बहुत लंबा आहे. एक पूर्णपणे आपण पाहिलं तर ग्राफ, ग्रीन ग्राफ हवे में चल रहा है आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी पिंक ग्राफ जो रस्ते से चल रहा है.
म्हणजे तुला बॅटिंग हवा से बातें करना पडेगा, थोडेसे हवाई फटके. आणि मॅच मध्ये कोणतंही आपण पाहिलं तर ती आग लागली नाहीये, ती ठिणगी लागली नाहीये. अगदी गाडी का संतोष मोरे आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. ओ हो 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 हो, चांगला चेंडू हाताला. विकेट किपरचं कौतुक करेल. अप्रतिम एफर्ट्स, अप्रतिम एफर्ट्स, याला बोलतात 100% एफर्ट्स टीमसाठी. पहिले एक सिंगल धाव आली आहे. वेळ बदलण्यासाठी ती मेहनती करावी लागते. अच्छी घडी सबको दे, मुश्किल वाली घडी किसको ना दे. आणि ती जी वेळ आहे ती बदलावी लागेल या मॅच मध्ये. लॉफ केलाय, फटका चांगला खेळून काढलाय. लॉंगॉनला आपण पाहिलं तर 2 खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, तोपर्यंत गॅप मधून चेंडू अडवलाय. चांगला प्रयत्न राहिला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. अच्छा, अजय कडून सध्या आपण पाहिलं तर टीम आशेनं पाहते. बोलते ना, गाड़ी अगर खराब हो, स्टार्टर अगर खराब हो तो गाड़ी को धक्का देना मांगता है. मैच में मोमेंटम चाहिए तो छक्का भी आना मांगता है. कारण की हा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती, 10 ऑन अ स्कोर कार्ड. लॉफ करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटवरती आला नाहीये. वाईड शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येईल, बिंदी गेंद येईल, निर्धाव चेंडू येईल. मॅच ऑन आहे. ऐसा मत सोचो मॅच खतम होईल. मॅच संपली नाहीये, मॅच कोणी एका बाजूने गेली नाहीये. मॅचचा मोमेंटम फक्त चेंज झालाय आणि मोमेंटम बदलता येतो. एकात 2 मोठे फटके, मोमेंटम बदलतो, मॅच बदलते, वेळ बदलते. ज्या घड्यात 1 वाजता तिथे 12ही वाजवता येतात. लॉफ केलाय, फटका चांगला खेळून काढलाय. गॅप मध्ये आहेत खेळाडू, त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देते हुई गेंद. आणि जर गोलंदाजी करणाऱ्या टीमनं मॅच हलक्यात घेतली तर वो मर गए भाई. मॅच हलके में मत लेना. कारण की मॅच मध्ये अजूनही तो जिवंतपणा आहे. मॅच मध्ये अजूनही ती रंगतदार मॅच आहे. अजूनही चौकार आलाय. चौकारानंतर मोमेंटम चेंज होऊ शकते. एकात 2 मोठे फटके, मॅच बदलू शकते. कारण की 14 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर गरज आहे 39 धावेची. टीम बोलेल 1 नाही आणखीन 2 येऊ देत. 14 धावा, 14. हो 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 हो, यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला. बॅट फिरवले, डॉट बॉल जाईल. आमचे संपूर्ण प्रेक्षक आपण पाहिलं तर अगदी थांबलेत. आमचे संपूर्ण कमिटी मेंबर थांबले. आज सुनील दादा तुला वाटत असेल थांबला असेल ना, तो थांबला नाही, तो फसलाय आज. उधर रुका है, जाएगा तो किसकी गाडी लेके जाएगा. 14 धावा, 14 ऑन अ स्कोर कार्ड. पाच चेंडू झालेत, 1 टू गो. एक चेंडू बाकी, ओव्हर क्रमांक 3. लॉफ केलाय, तगडा फटका, चांगला फटका, निघून जातोय गॅप मधून. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ मॅक्सिमम. ये देख आ गया मोमेंटम. बनली मॅच ही. कारण की या मॅचला बनण्यासाठी एक मोठा फटका हवा होता, एक मोठा षटकार हवा होता. अजय रबाडानं तो षटकार लगावला आणि सांगितलं अभी हिम्मत बाकी आहे, किंमत जरूर आएगी बॅटिंग में. आणि ही जी हिम्मत आहे ती दाखवली आहे. येणारे 12 चेंडू आता बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर धावा अजूनही करायचे आहे. 33, 12 चेंडू 33 धावा. मॅच ऑन झाली आहे. वड मॅच 12-33. ओके, येस येस, समीकरण सांगतो. कदाचित 34 हवे असतील दादा. नाही, 33 बरोबर आहेत. 20 धावा झालेत. 12-33 राईट. 12 चेंडू 33 धावेची गरज. 20 झालेल्या आहेत. 33 दादा टार्गेट आहे 53चं दादा. 53 तुमचा झालाय का? 52 झालाय. 52 दादा. 52. हा पकडल्या. येस येस, पहिल्या ओव्हरला 11, दुसऱ्या ओव्हरला 9, तिसऱ्या ओव्हरला 7, मग 15, मग 9 आणि शेवटच्या चेंडूला 3 धावा घेतलेत. येस दादा, 52 झालेत. 53 धावेची गरज. हे बारावा कुठे होतास? इथेच होतास. कोणत्या लास्टच्या? 11. या इकडे या. 12 आहे.
12 आहे, म्हणजे पहिल्या ओव्हरला 11, दुसऱ्या ओव्हरला 9, तिसऱ्या ओव्हरला 7, चौथ्या ओव्हरला 15 आणि दादा 5व्या ओव्हरला 9 आलेत. ते 3 धावा घेतलेत दादा आम्ही. डोंट वरी. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 20 वरती आहे. चला दादा थोडासा स्पीडअप घ्या. पोपट पालेकर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 12 चेंडू 33 धावा ही जी मॅच आहे ती आता या ओव्हरमध्ये खरी मजा आहे या मॅचला. कारण की रबाडा या मॅच मध्ये, गणेश या मॅच मध्ये जर धावा करतोय, धावा बनवतोय, धावा ठोकतोय तर मॅच बनते साई दत्त वॉरियर्स टीमकडे. आणि या ओव्हरमध्ये जर सिंगल डिजिट धावा आल्या 4-5 तर बन गई मॅच. श्री सिंचेश्वर स्पोर्ट्स जर्सी पॅटर्नचं मी कौतुक करेल. खूप चांगल्या जर्सी यंदा देखील 32ऱ्या प्रीमियर लीग साठी बनवल्या गेलेत आणि चांगला पॅटर्न यंदाही आपण पाहिलं तर एक ग्रामीण धमाका पॅटर्न आहे. बिग बॅश धमाका पॅटर्न आपण पाहिलं तर यंदाही जर्सीला तो कलर आणि अप्रतिम. चला टीम स्पीडअप घ्या दादा, कारण की यानंतर देखील मॅचेस 1 नाही 2 नाही 3 मॅचेस बाकी आहेत. 3 मॅचेस टोटल यानंतर बाकी आहेत. ओहो पहिला चेंडू अगदी लॉफ्ट केलाय. सिंगल धाव भेटले, एक जास्त काही भेटलं नाहीये. गणेश कडून भरपूर अपेक्षा टीमनं ठेवली आहे. गणेश स्वतःवरती विश्वास या गणेशचा एक भरपूर. मिस्टर पोपट गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर नाही, अनुभव दादाकडे चांगला आहे. आणि पोपट यांची हाईट जर तू पाहिली तर त्याचा उपयोग त्यांना बऱ्याचदा झाला आतापर्यंत. ओ हो 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 चांगला चेंडू. शॉर्ट आर्म पूल करणं गरजेचं आहे. गणेश जर असाच बॅट फिरवत राहिलं तर मॅच निघून जाईल दादा. आपको बैट भी घुमाना है, टाइम भी घुमाना है. डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 4. ओहो हाई चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये. टीम बोलत असेल इसमें आपका घाटा है, हमारा कुछ नहीं जाता है. आने दो. सिंगल डबल ना मैच बनना नहीं है. टीम का कर्जा कम हो जाएगा गुरु. कारण की संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले. 9 चेंडू अजूनही 31 हवेत. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या, कारण की ज्या पद्धती आपण पाहिलं तर वेळ घेतला जातोय. लॉफ केलाय, फटका चांगला आहे, तगडा आहे, हवेमध्ये चेंडू अगदी खेळाडूच्या हातामध्ये. विकेटचं पतन. सचिन तिथे उभे होते आणि सरळ सचिन यांच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी सीधे हात में. मोठी विकेट. बिग फिश इन द बास्केट. नाराज झालाय गणेश, अगदी नाराज होऊन चालत येतोय. कारण की या मॅच मध्ये तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचंय. नाम केली लढाई आहे. आज तुम्ही गावासाठी खेळत नाही, आज कोणत्या नावासाठी, आज आप टीम ओनर के लिए खेल रहे गुरु. आज नाही खेलेंगे तो कब खेलेंगे. आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दाखवावा लागेल. आपकी टीम लूज नहीं है, आपका आत्मविश्वास लूज हो गया. जो माणूस मनामध्ये हारतो तो रनामध्ये हारतो. जो मनामध्ये जिंकत राहतो तो रनामध्ये नेहमी लढत राहतो. म्हणून उल्लेख केला की आपकी टीम लूज नहीं है, आपका कॉन्फिडन्स लूज हो गया. जर कॉन्फिडन्स असेल तर मॅच बनेल. सोन्याला सोन्यासारखा खेळ करावा लागेल. 100 कॅरेट. ऍक्च्युली 100 कॅरेट खेळ करावा लागेल तुला.
लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटवरती सरळ आला नाहीये. पुन्हा एक सिंगल धाव डिक्लेअर जाते. आप आगे कब खेलेंगे. 22 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो. लॉफ करण्याचा प्रयत्न पुन्हा बॅटवरती आला नाहीये. धाव घेतली नाहीये. रबाडा थांबलाय. 6 चेंडू मध्ये त्याला आता शेवटच्या धावा करायच्या. आपण पाहिलं तर टोटल 30. येस 30. 6 चेंडू 30. मॅच लोड केली गेली आहे आणि थोडीशी अंगवती घेतली मॅच. 37. चला टीम थोडंसं स्पीडअप घ्या. थोडंसं स्पीडअप घ्यायचं टीम. 6 चेंडू बाकी आहेत. 30 धाब्याची गरज आहे अजूनही मॅच मध्ये जिंकण्यासाठी. साईदत्त वॉरियर्स अभि पाटीलला मैदानामध्ये गोलंदाजीसाठी दाखल गेले. शेवटची ओव्हर हाणामारीची ओव्हर अंतिम ओव्हर. जिंदगी ज्या पद्धतीने संधी देते तुम्हाला या मॅच मध्ये. 6 चेंडू आहेत. 1 नव्हे तर 6 आणि 6 चेंडूवरती तुम्हाला वार करायचे. आता 5 चेंडू बाहेर पोचवायचे. अभि दाखल झालेत. पहिला चेंडू बॅटच्या टॉप एजला. कदाचित कॅच पकडली आहे. कॅच नाही मॅच पकडली आहे. मी विनंती करेल आदरणीय सचिन दादा चव्हाण साहेब प्रमुख सल्लागार आपल्या शुभ हस्ते काही सन्मान घेत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित औलदाताचा दिलदार व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय संदीप दादा मोरे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून 32 शिरा प्रीमियर लीग 2026च्या वतीनं 32 शिरा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं दादा आपलं मनापासून अधिक स्वागत. आदरणीय सन्माननीय संदीप शेठ मोरे यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. प्रेमाची आपुलकीचे सौंदर्याची 32 शिराकरांची मानाची आणि माणुसकीची उबदार शाल देऊन पासून आभार व्यक्त केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद दादा. आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात या सोहळ्यासाठी. आपल्या उपस्थितीनं या स्पर्धेची व्यासपीठाची खूप छान शोभा वाढली आणि आपलं पुनश्च मनापासून आभार. आज आमचे उमेश दादा साळुंके साहेब देखील या सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. उमेश दादा म्हणजे मैत्री जपणारं व्यक्तिमत्व. त्यांचंही आम्ही मनापासून अधिक करतोय. सर्वांनी उमेश दादा साळुंके साहेब आपलंही मनापासून अधिक स्वागत. तुमचं प्रेम आपुलकी सपोर्ट हा नेहमी आमच्यासोबत असाच असू दे. विजय रेटरेकरवरती आपलं प्रेम असंच सातत्याने असू देत. मनापासून आभार. रात्री 12 वाजता आपल्यासाठी वेळ काढून येणारे मान्यवर खऱ्या अर्थानं आपली माणसं असतात. हक्काची माणसं असतात. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच वन्स अगेन. आपलं मनापासून आभार. मॅचमध्ये शिल्लक आहे त्या चर्चा आणि चर्चा आणि चर्चा. तुझी गाडी कुठे. गाडी घेऊन गेला अध्यक्ष. लॉक करण्याचा प्रयत्न जरूर राहिला या मॅच मध्ये. आतापर्यंत आपण पाहिले तर श्री चिंचवेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमनं चांगली बाजी मारली आहे. चला स्पीडअप घ्या दादा. अखेरीस या मॅच मध्ये विजेता राहिले टीम श्री चिंचवेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ.